नमस्कार. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही गणपतीची स्थापना केली. गेली 2.5 वर्ष भारताबाहेर असल्यामुळे यावेळी आपलं नेहमीचं जे कोर आपल्या जवळचं आहे त्याचं डेकोरेशन करावं असं मनात आलं. आणि सगळ्यात जवळचं आमच्या जे आहे ते म्हणजे सप्तशृंगी गड. म्हणून यावर्षी आम्ही सप्तशृंगी गडाची जशीच्या तशी प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला. आम्ही आजूबाजूची जी इथे राहतात मराठी मंडळी त्यांनाही बोलवलं होतं. त्यातल्या ज्या एक सुचित्रा मॅडम खाली राहतात, त्या आल्या आणि त्यांनी बघितलं, त्यांना ते खूप आवडलं. त्यानंतर ते घरी जाऊन त्यांनी इमिडिएटली देवीचं चित्र काढून म्हणून मला दिलं. ते चित्र फार सुंदर, त्यांनी केवळ अर्धा तासात हे बघून त्या खूप खुश झाल्या. हे डेकोरेशन बघून आणि एक ॲप्रिशिएशन म्हणून किंवा एक देवीचा आशीर्वाद म्हणून त्यांनी मला हे चित्र काढून दिलं. ते फार सुरेख आहे, देवी आणि तिच्याबरोबर गणपती. तर आपण या वर्षीचं जे गणपतीचं डेकोरेशन ते बघू आता. या इकडे तर ही फार मोठं, म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढं मोठं मी करू शकेल. त्यात ते देवीचेच आशीर्वाद आपल्याला मानावे लागतील की तिने म्हणजे तो आशीर्वाद दिला आणि बुद्धी दिली की एवढं मोठं मी करू शकलो. तर तुम्ही बघताय की जसं सप्तशृंगी गडावर 2 रस्ते, एकने आपण चढतो आणि दुसऱ्याने उतरतो, त्याप्रमाणे आम्ही ती मांडणी केली. जवळजवळ हे डेकोरेशन 6 फुटापेक्षा जास्त झालेलं आहे. तुम्ही जेव्हा गडावर जाल तर ह्या अशा म्हणजे स्वागत कमान 2 आहे, पण इथे जागेची कमतरता असल्यामुळे ती फक्त एकच दाखवली आहे. दोन्ही साईडला स्वागत कमान आहे. आल्या आल्या जसं आपल्याला इथे म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे ते आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ॲक्च्युली बाजूला इथे इमिडिएटली जर तुम्ही गडावर जायला सुरुवात केली तिथं गणपतीचं मंदिर येतं. त्याच्याऐवजी आम्ही गणपती इथे शेजारी बसवला आहे. आणि गणपतीच्या पाठीमागेच आम्ही देवीची जी आत्ताची जी मूर्ती आहे, जी सेंदूर काढल्यानंतर जे रूप आहे तिचं, ते दाखवण्याचा प्रयत्न केला. जसं आपण गडावर चढून पायऱ्यांनी वर जातो तसं या टप्प्याटप्प्याने आपण चढून गेल्यानंतर आपल्याला जो पहिला टप्पा लागतो ते श्रीरामांचं मंदिर ते, आणि तिथून हा दुसरा टप्पा आपला सुरू होतो. म्हणजे फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर इथून जर आपण बघितलं तर समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर वगैरे आपल्याला दिसतो आणि त्यानंतर 3 फ्लोअरचं मंदिर दिसतं. बाजूलाच आपण ही मोनोरेलचं पण सेटअप केलेलं आहे ॲज इज, जसं आहे तसं 2 ट्रेन दाखवल्यात, एक वरती जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी. आता जर आपण ॲक्च्युअल मंदिर बघितलं तर ते मी माझ्या परीने प्रयत्न केले की ते जसंच्या तसं व्हावं. म्हणजे जर कोणी हा देखावा बघितला आणि तो जाऊन आलेला असेल तर त्याला ती अनुभूती झाली पाहिजे की आपण साक्षात मंदिरात उभं आहे. त्यासाठी मी ते देवीचा फोटो मध्ये लावलाय आणि तो त्याच पद्धतीने लावलाय की जसं आपण मंदिरात प्रवेश करतो आणि आपल्याला देवीची मूर्ती दिसते त्या चौकटीतून, असंच वाटेल तुम्हाला की जसं काय तुम्ही मंदिरातच उभे. कळस वगैरे मी सगळं तसंच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर जर पुढे बघितलं तर इथं तुम्हाला देवी मंदिराचं नाव दिसेल. हे मला वाटतं हे आता रिसेंटली झालेलं कन्स्ट्रक्शन आहे, ते फार सुरेख असावं. आता पण माझं काही 2-1 वर्षापासून जाणं झालेलं नाहीये. अशा पद्धतीने आम्ही आमच्या परीने प्रयत्न करून सप्तशृंगी गडाचे हुबेहूब काय म्हणता येईल त्याला देखावा साकारण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले आणि आई सप्तशृंगीनेही आशीर्वाद दिले. यावेळेला काहीतरी नवीन गोष्टी आणि आपल्या जवळची केलीचं फार समाधान मिळालं. आणि इथे मी जितक्याही लोकांना बोलवलं त्यांना बघून, म्हणजे बरेच लोक तर गेलेले नव्हते कारण इतर भागातले असल्यामुळे, पण त्यांना असं वाटलं की हे मंदिर आता आपण व्हिजिट करायला पाहिजे. जर तिची रूपरेषा इतकी सुंदर आहे तर ॲक्च्युअल मंदिर किती सुंदर असेल. आणि जे लोक जाऊन आलेत त्यांनी तर मला म्हटले की तू हे ॲज युज्युअल म्हणजे जशीचं तसं बनवलंय, असं वाटतंय की मंदिरात आपण उभे आहोत. तर मी माझ्या परीने प्रयत्न केले. असो, गणपतीचे आशीर्वाद आणि सप्तशृंगीचे आशीर्वाद म्हणून मी हे करू शकलो. मला वाटतं की तुम्हालाही हे नक्की आवडेल. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री सप्तशृंगी माते की जय.